ऐकत आहे. आज मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आले आहे. माझ्या उद्याचे दीप महोत्सव घेऊन त्याला सगळे मिळून साजरी करूया. ही दैराची तगारून गेले आणि विरुद्ध प्राणून गेले. होते ते गरीबच पण ते या जगाच्या कोयनूरून होऊन गेले. जे खूप लढवीत होतं त्यांना पण ते या जगाला घडून गेले. अरे यांना आधुनिक कसं कळत नाही. वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी सुद्धा आपले भारताचे संविधान होऊन गेले. अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. यांच्या नावातच त्यांची विशेषता आहे. बाबासाहेब म्हणजे बाणे जाते स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे, सातत्य बौद्ध धर्माचे हेतू त्यांचा सर्वसामान्य विकासाचा बदल घडवून आणणारे आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला. बेदर सत्याग्रह केले, 14 तळ्याला डगमगले नाही, अनेक वर्ष अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा कठीण होते. अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून यांचे अश्रू पुसले. यांना जगण्याचा अधिकार देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत होते प्रकाशाचे किरण, पुसण्यात त्यांचे अश्रू, दीनदलितांना नवसेवा जीवन. अवतरले एक महामानव नाव त्यांचे डॉक्टर भीमराव आंबेडकर. अशा या युग पर्वताचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्याच्या वडिलांचे नाव रामजी सकपाल, आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेबांना वाचनाचा छंद लागला. तो छंद त्यांच्या वडिलांमुळे वाचनाचा छंद संविधान निर्मितीचा आस्मट ठरला. मुळातच त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे यांनी BA मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या संपन्न केल्या. बाबासाहेबांनी अनेक विचार मांडले. तो प्रार्थना करी, तो गुरुकुला सेवेला नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, समाजाची प्रत्येक भगिनीनं विनंती आहे की शालेय शिक्षण घ्या. स्वतःचे हात इतके मजबूत करायचे तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज पडणार नाही. संविधान लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जगाव कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी आपल्याला तर नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. संविधानात स्त्रियांना जे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे स्त्री पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून एक पाऊल पुढे आहे. बऱ्याच ठिकाणी पुरुषांना पाणी भरण्याचे अधिकार नव्हते. त्यातलेच एक होते महारेची 14 तळे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचे सत्याग्रह करून दिले. काही ना बाबासाहेब कोण होते, त्यांनी काय केले हे माहीतच नाही. या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांच्या घरातून उद्यात आहे. तसेच या महामानवाला एका समाजापुरते पराठी न ठेवता प्रत्येक जण आपल्या घरातून उद्या जागा द्यावी. तेव्हा त्या महामानवाच्या कार्याला न्याय मिळेल. आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणे, दौलत मिली किसको, धनवान बन गया है. ताकत मिली किसको, पहलवान बन गया. मैं खुश नसीब हूँ जहाँ में मुझे भीम जी मिले और मैं इंसान बन गया. ये भीम जय भारत. धन्यवाद. दीदी तुझं नाव सांगून जा ना. नाव सांग पूर्ण. इकडे